नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्यामध्ये भंडारा गोंदिया लोकसभेतही महायुतीच्या उमेदवाराला दारुण पराभवाचा सामना करावा लागला। अशात आपल्यासोबत बोलण्याकरिता महायुतीचे घटक पक्षातील आमदार नरेंद्र भोंडेकर आहे। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। काय सांगाल नरेंद्र भाऊ, आपल्या लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला, काय कारण असते नेमके? नक्कीच 6 पैकी 5 आमदार आम्ही या ठिकाणी आहोत आणि पराभवाचा हा विषय नव्हता, पराभव झाला नसता, पण काही चुका झालेत। ते चुका आम्ही सामूहिक मान्य करतो की सामूहिक ह्या 5ही आमदार किंवा सगळ्यांचाच हे चुकामुळे हे सगळं झालं आहे। परंतु हे चुका जर नियोजन चांगलं झालं असता। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सगळ्या आमदारांकडे जर जबाबदारी दिली असती, स्वतंत्र जबाबदारी दिली असती, तर नक्कीच ते चुका झाले नसते। आम्हाला जेवढं काम दिलं होतं तेवढं आम्ही काम केलं, त्याच्यापेक्षा खूप जास्त आमच्यामध्ये क्षमता होती, पण आम्हाला ते करता आलं नाही। परंतु चुका म्हणजे हार मान्य करावं लागेल आणि ती आम्ही मान्य करतो। आमच्या महायुतीचा उमेदवार पडला, पण हे असंच विधानसभात राहील असं नाही आहे की लोकसभा नानाभाऊमुळे नसून की त्या उमेदवाराच्या वडिलांची काही पुण्याई होती त्या काही लोकांवरती, तर ती सहानुभूती म्हणून त्यांना निवडून दिलं लोकसभा यादवराव पडवळेंच्यामुळे डॉक्टर प्रशांत पडवळे निवडून दिलं। आता हे निमित्त आहे की नानाभाऊ म्हणत असेल माझ्यामुळे निवडून आले, असं नाही आहे। नक्कीच, पण आपण नियोजनाचा अभाव होता किंवा जातीय काहीतरी ते निर्माण केलं, जातीय प्रचार करण्यात आला आपल्या विरोधात, असं काही सांगण्यात आलं आपल्याकडून? नाही, हे पण दुर्भाग्यच म्हणावं लागेल की आपण विकासाकडे राजकारण करायला पाहिजे, तर हे जातीपातीचं जे राजकारण सुरू आहे याच्यामुळे विकास हा मागे पडेल आणि विकास जर मुद्दा राहिला नाही तर भविष्याचे राजकारण फार चुकीच्या पद्धतीने मार्ग आहे। महाराष्ट्राचा असं राजकारण कधी पाहिलं नाही आहे, पण नक्कीच की विकासाचा आम्ही महायुती जी आहे आमची ही विकासाच्या ध्येय धोरणाने आहे आणि आम्ही आमचं विकासाचं जे जनता आम्हाला मदत म्हणजे जे काही निर्णय दिलं त्याला आम्ही मान्य करतो आणि परत आम्ही आमच्या विकासाचा जो रथ आहे आम्ही समोर घेऊन जाऊ। पालकमंत्री होते भंडाऱ्याचे, परंतु पालकमंत्री लोकसभेच्या निवडणुकी दरम्यानही काही इथं दिसून आले नाही। काय वाटतं, यांचा हाही एक कारण असले पाहिजे का पराभवासाठी? आता म्हणावं लागेल की पालकमंत्री म्हटलं तर हा दुवा असतो, सगळ्यांचा महत्त्वाचं पद आहे शासनाला। शासनाचा प्रतिनिधी म्हणून ते काम करत असतात प्रशासनामध्ये आणि जनतेमध्ये, आणि जर पालकमंत्रीचा थोडासा प्रभाव जर असला आणि स्थानिक असला तर नक्कीच त्याच्यामध्ये मतदारांवरती फरक पडतो आणि उमेदवाराला थोडंसं सहकार्य होते। पण दुर्दैवाने ते इथे दिसलं नाही आहे, याचा सुद्धा एक भाग आहे। आम्ही म्हणूनच म्हटलं की सामूहिक ही जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी, जशी आमदारांची तशी पालकमंत्र्यांची सुद्धा आहे आणि महत्त्वाचा मुद्दा स्थानिक नसल्यामुळे जास्त ते नुकसान झालं पालकमंत्री। आता लोकसभेत इतका पराभव सहन करावा लागला, अशात आता विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर होतील, अशात आपण काय दृष्टीने बघतात? नाही, असं नाही, आमच्या ज्या चुका झाल्या जिथं आम्हाला हे समजलेलं आहे आम्ही ते रिपेअर करू आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करू की येणाऱ्या विधानसभा जर जिल्ह्यामध्ये 3ही विधानसभा जर आपल्याला काढायच्या आहे तर काही सुधारणा करण्याची गरज आहे, काही निर्णय करण्याची गरज आहे, ते आम्ही त्यांच्या कानावर टाकू। नक्कीच लोकसभा निवडणुकीमध्ये जो पराभव पत्करावा लागलेला आहे त्यामध्ये काहीतरी चुका असतील, त्या चुका नक्कीच लवकरात लवकर दुरुस्त करू, चर्चा करू आणि विधानसभेच्या निवडणुकीला समोर जाऊ असं मत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केलेलं आहे। रुपेश सपाटे, TVNine मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।